राज्यातल्या 2000 पैलवानांनी आक्रोश केलेला आहे। पैलवानांचा आक्रोश मोर्चा कराडहून मुंबईकडे रवाना झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असावी अशी मागणी या कुस्तीपटूंनी केली आहे। राज्यातल्या पैलवानांची सरकारकडे ही मागणी आहे। आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे। मागणी मान्य करा अन्यथा गदा परत घेऊ अशी भूमिका घेतलेली आहे। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी हा इशारा दिला आहे। ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या कराडमधील स्मारकाला अभिवादन करून हे पैलवान मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी। पाहूयात। महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा व्हावी या मागणीसाठी राज्यातील 2000 पैलवान मुंबईच्या दिशेने आंदोलनास निघाले आहेत। ते आज कराड येथील स्वर्गीय पहिले ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या समाधीशाही यांच्या ठिकाणी अभिवादन करून पुढे जाणार आहेत। आपण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, आपण आंदोलन करणार आहात एकच स्पर्धा होण्यासाठी? गेली 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडतात। गेली 60 वर्षाची जी परंपरा आहे त्या परंपरेला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम गेली 2-3 वर्ष झालं संघटनेच्या वादामुळे लागलेलं आहे। आणि ह्या वर्षी तर खरखर 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत म्हटल्यानंतर आम्हाला मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट समजल्यानंतर तर मी नव्हे तर संपूर्ण आमचं कुस्ती क्षेत्र एकत्र आलेलं आहे। 40 महाराष्ट्र केसरी, 15 हिंदी केसरी। मी ह्या सर्व मागणीला मान्य केलेले आहे की या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे। आम्हाला सरकारला विरोध न करता सरकारला आमचं साकडं घालणार आहोत की आमचं कुस्ती क्षेत्र च्या अडचणीतून बाहेर काढा, म्हणून आम्ही उद्या आझाद मैदानाला उपोषणाला बसणार आहोत आणि खरखर तोडगा काढावा आणि निघणार तोडगा हा आम्हाला विश्वास आहे। मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यातले एक उपमुख्यमंत्री आहेत ते क्रीडा मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला आशा आहे। खरखर जर तोडगा उद्याच्या उद्या जर नाही निघाला तर आमच्या 40 महाराष्ट्र केसरी मध्ये जो 50 ते 60 चांदीच्या गदा आम्ही सरकार जमा करून आपापल्या गावी परतणार आहोत। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड।